महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजलंय। निवडणूक आयोगानं महापालिका निवडणुकांची घोषणा केल्यानंतर आता राज्यातील मिनी विधानसभा असलेल्या महापालिका विजयासाठी राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे। सर्वांनीच राजकीय गोळाबेरीज सुरू करत रणनीती आखायला सुरुवात केल्याचं पाहायला मिळतंय। पण राज्यातील प्रमुख महापालिकांमध्ये दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचं महापालिका निवडणुकीत चुरशीच्या लढती होणार आहेत असं दिसतंय। मनपा निवडणुकीत जनतेचा कौल कोणाला? महापालिकांमध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला। बीएमसी ठाकरेंच्या अस्तित्वाची लढाई। पुणे, नाशिक, ठाण्यात चुरशीचा सामना। राज्यातील महानगरांच्या सत्तेसाठी अखेर राजकीय आखाडा सज्ज झालाय। राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा झालेली आहे। यातील प्रमुख महापालिकांमध्ये दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। मुंबई महापालिकेची निवडणूक ही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या ठाकरे बंधूंसाठी अस्तित्वाची लढाई आहे। शिवसेना तब्बल 25 वर्ष बीएमसीमध्ये सत्तेत होती, त्यामुळे ही सत्ता टिकवून ठेवण्याचं आव्हान ठाकरेंच्या सेनेसमोर आहे। मनसेला राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी बीएमसीच्या अधिकाधिक जागा जिंकणं गरजेचं आहे। भाजपलाही बीएमसीची सत्ता गरजेची बनली आहे, त्यामुळे फडणवीसांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असेल। तर एकनाथ शिंदेंनाही राजकीय वजन टिकवून ठेवण्यासाठी मुंबईत जास्तीत जास्त जागा जिंकणं गरजेचं आहे। एमएमआर रिजनमधील दुसरी महत्त्वाची महापालिका अर्थात ठाणे महापालिका। ठाणे मनपा निवडणूक राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठी प्रतिष्ठेची आहे। त्याचवेळी ठाकरेही ठाणे काबीज करत शिंदेंना शह देण्यासाठी सर्वस्व पणाला लावतील। राज ठाकरेंच्या मनसेसाठी ही ठाण्याची लढाई अस्तित्वाची लढाई असेल। ठाण्यापाठोपाठ नवी मुंबईतील लढतीकडेही राज्याचं लक्ष असेल। त्याला कारण म्हणजे गणेश नाईकांनी घेतलेली एकनाथ शिंदेंविरोधातील भूमिका। त्यामुळं नवी मुंबई महापालिका निवडणूक ही भाजपच्या गणेश नाईकांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे। तर त्याच वेळी एकनाथ शिंदेंसाठीही नवी मुंबईची निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे। उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी महापालिका असलेली नाशिक महापालिकेची निवडणूकही यंदा लक्षवेधी असेल। नाशिक महापालिकेची निवडणूक भाजपचे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्यासाठी प्रतिष्ठेची लढत असेल। तर ठाकरेंच्या शिवसेनेसाठीही नाशिक जिंकण्याचं मोठं आव्हान असेल। बरोबर 12 वर्षांपूर्वी नाशिकच्या सत्तेत राहिलेल्या राज ठाकरेंसाठीही नाशिक मनपा प्रतिष्ठेची ठरणार आहे। छत्रपती संभाजीनगर महापालिकेची यंदाची निवडणूकही लक्षवेधी ठरणार आहे। शिवसेनेतील फुटीनंतर होणाऱ्या या निवडणुकीत नेत्यांची कसोटी लागणार आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्ह मिळवल्यानंतर आता एकनाथ शिंदेंना छत्रपती संभाजीनगरची सत्ता मिळवणं हे एक आव्हान असेल। तर ठाकरेंनीही पुन्हा छत्रपती संभाजीनगर महापालिका जिंकण्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली आहे। भाजपही मराठवाड्याची राजधानी काबीज करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसेल। उद्योगनगरी असलेली पिंपरी चिंचवड जिंकण्यासाठी सर्वच पक्ष प्रयत्नशील दिसतायत। उपमुख्यमंत्री असलेले अजित पवारांसाठी पिंपरी चिंचवड महापालिका प्रतिष्ठेची बनली आहे। त्याचवेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीनंही पिंपरी चिंचवड विजयासाठी रणनीती आखली आहे। भाजपही उद्योगनगरी असलेल्या या महापालिकेच्या सत्तेसाठी पुरेपूर प्रयत्न करताना दिसणार आहे। राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्याच्या महापालिकेत महायुती आणि महाविकास आघाडीत सामना रंगणार आहे। पुणे महापालिका विजय हा सत्ताधारी राहिलेल्या भाजपसाठी प्रतिष्ठेचा असेल। त्याचवेळी शरद पवारही पुणे काबीज करत आपलं अस्तित्व दाखवून देण्याच्या प्रयत्नात असतील। पुण्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवारांसाठीही पुणे विजय हा प्रतिष्ठेचा विषय आहे। प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर राज्यातील 29 महापालिका निवडणुकीचं बिगुल वाजलंय। त्यामुळे मिनी विधानसभा म्हटल्या जाणाऱ्या या महापालिका जिंकण्यासाठी सर्वच पक्षांची मोर्चे बांधणी सुरू झाली आहे। या निवडणुकीत दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागल्यानं कोण धुरंदर ठरतो आणि कुणाचा पाडाव होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।